नमस्कार. कधी विचार केलाय का की ज्या कुटुंबाचा संपूर्ण आधार एका व्यक्तीवर असतो आणि ती व्यक्ती अचानक निघून गेली तर त्या कुटुंबाचं काय होत असेल? अशाच एका अत्यंत कठीण काळात आशेचा किरण ठरणाऱ्या एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल आज आपण बोलणार आहोत. तिचं नाव आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे अनपेक्षित संकट नेमकं कसं असतं ते समजून घेऊ. मग सरकार मदतीचा हात कसा पुढे करते ते पाहू. त्यानंतर या मदतीसाठी अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्वाची अंतिम मुदत जी चुकवून चालणार नाही. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आणि जाणून घेऊया की ही योजना नेमक्या कोणत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बनवली आहे. फक्त एक क्षण कल्पना करा. एक कुटुंब आहे ज्याचा संपूर्ण आर्थिक डोलारा एका व्यक्तीच्या कमाईवर अवलंबून आहे आणि अचानक ती व्यक्ती या जगात राहत नाही. अशा वेळी त्या कुटुंबासमोर किती मोठं आव्हान उभं राहत असेल, नाही का? खरं तर अशा परिस्थितीत त्या कुटुंबाची आर्थिक गाडी पूर्णपणे रुळावरून घसरते. पुढचा खर्च कसा भागवायचा, मुलांचं शिक्षण, घराचं भाडं सगळंच अंधारमय वाटू लागतं. म्हणूनच यावर एक ठोस उपाय असणं खूप गरजेचं आहे. पण मग अशा वेळेस आशेचा किरण कुठे दिसतो? तोच आपण आता दुसऱ्या भागात पाहूया. सरकार अशा कुटुंबांना एक जीवनरेखा कशी पुरवते. आणि इथेच मदतीला येते सरकारची राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. ही योजना खरं तर भारत सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. याचा मुख्य उद्देशच हा आहे की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांच्या सगळ्यात कठीण काळात एक आर्थिक आधार मिळावा. आता या योजनेतनं मदत किती मिळते? तर सरकार त्या कुटुंबाला 20,000 रुपयांची एक रक्कम मदत देतं. आता 20,000 रुपये ही रक्कम कदाचित खूप मोठी वाटणार नाही, पण विचार करा, अचानक आलेल्या त्या संकटात अगदी प्राथमिक गरजा भागवण्यासाठी हा किती मोठा आधार ठरू शकतो. बरं, मग ह्या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? त्यासाठी काही अटी आहेत, त्या आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिली अट म्हणजे ते कुटुंब दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल कुटुंब असायला हवं. दुसरं, जी व्यक्ती मरण पावली ती त्या कुटुंबाची मुख्य कमावती व्यक्ती असली पाहिजे. तिसरं, त्या व्यक्तीचं वय 18 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावं. मृत्यू नैसर्गिक असो वा अपघाती दोन्ही परिस्थितीत ही मदत मिळते. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही योजना कोणत्याही विशिष्ट जाती धर्मासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. चला, योजना समजली, पात्रता कळली, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यासाठी अर्ज कसा करायचा तेच आपण आता पाहूया. अर्ज करण्याआधी ना काही कागदपत्र आपल्या हाताशी ठेवावी लागतात. ती कोणती ते बघूया. मृत्यूचा दाखला, मयत व्यक्तीच्या वयाचा पुरावा, तलाठी किंवा ग्रामसेवकांकडून मिळणारी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि रहिवासी असल्याचा पुरावा. ही कागदपत्र आधीच गोळा करून ठेवली की पुढचं काम सोपं होतं. एकदा का ही सगळी कागदपत्र जमा झाली की प्रक्रिया खूप सोपी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज मिळेल, तो डाउनलोड करा, तो व्यवस्थित भरा आणि आपल्या जवळच्या तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा तलाठी कार्यालयात जमा करा. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि खरंच सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. ही एक गोष्ट विसरून अजिबात चालणार नाही. हे बघा, इथे एक गोष्ट अगदी डोक्यात पक्की ठेवायची आहे. कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फक्त 2 वर्षांच्या आतच अर्ज करावा लागतो. जर 2 वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला तर मग मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये. आणि जाता जाता एक खूप मोलाची गोष्ट, समजा आपल्या आजूबाजूला असं एखादं गरजू कुटुंब असेल ज्यांना या योजनेबद्दल माहिती नसेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे, नाही का? आपली एक छोटीशी मदत त्यांच्यासाठी खूप मोठी ठरू शकते. आणि हाच विचार आपल्याला करायला हवा की जेव्हा एखादं कुटुंब संकटात असतं तेव्हा त्यांच्यासाठी वेळेवर मिळालेली योग्य माहिती ही किती किती मौल्यवान ठरू शकते, नाही का? यावर नक्की विचार करा.